हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण संख्येचा लहान मोठेपणा पाहणार आहोत. तर पहा, दोन संख्येमधील लहान मोठेपणा ठरवताना ज्या संख्येमध्ये जो मोठा अंक असेल ती संख्या मोठी असते. लहान संख्या दर्शवताना कोणतं चिन्ह वापरतात? ज्या बाजूला हे एक टोक येते त्या साईडला काय असते? लहान संख्या. ज्या साईडला ही दोन टोकं असते ती मोठी संख्या येते आणि फक्त एक टोक असतं ती लहान संख्या. मोठी संख्या कशी ओळखायची? ही दोन टोकं मोठ्या संख्येकडे असतात आणि हे लहान टोक लहान संख्येकडे असतं, जे एक येतं ते. आणि दोन्ही संख्या समान असल्या तर त्याच्यासाठी फक्त बरोबर चिन्ह वापरतात. आता आपण उदाहरण पाहू. बघा, 8 ही आपल्याला एक चौकोनी बॉक्स दिला आहे, चौकट, आणि 4. आणि 8 आणि 4 मध्ये मोठी संख्या कोणती येते? तर 8 आणि 4 मध्ये मोठी संख्या 8 येते. लहान संख्या काय येते? 4. तर मोठ्या संख्येसाठी कोणतं चिन्ह वापरायचं म्हटलं आहे आपण? मोठ्या संख्येकडे दोन टोकं करायची कधी पण आणि लहान संख्येकडे एक टोक करायचं. आता बघा, 9 आणि 9 दिले. काय दिले? 9 चौकट 9. आता खाली पर्याय काय दिलेत? समान. आणि ज्यावेळेस आपण हे प्रश्न सोडवतो फक्त हे 3 चिन्ह वापरली जातात, बाकीची वापरली जात नाहीत. एक मोठेपणा दाखवण्यासाठी, एक लहानपणा दाखवण्यासाठी आणि 2 समान आहेत म्हणून दाखवण्यासाठी. आता इथं बघा, 9 चौकट 9 दिले. पहिल्यांदा बरोबर चिन्ह. ह्या चिन्हाचं तोंड वरती केलं, हे चिन्ह नाही. हे खाली तोंड केलं, हे पण नाही. आणि हे केलेले दोन साईडचे टोकाने एक, हे चिन्ह आहे पण ही दोन चिन्ह नाहीत. पण मुलांचा गोंधळ होण्यासाठी अशी चिन्ह दिली जातात, त्यामुळे लक्षपूर्वक बघा, फक्त हे 3च चिन्ह वापरली जातात. आता 9 आणि 9 दोन्ही समानच आहेत. 9पेक्षा 9 मोठं नाही, 9पेक्षा 9 लहान पण नाही. दोन्ही समान आहे म्हणून कोणता येणार? पर्याय क्रमांक 1, समान चिन्ह. आता बघा, 7 चौकट 2. आता ह्याच्यात मोठी संख्या शोधायची. कोणती मोठी संख्या शोधा बघा. 7 मोठा आहे का 2 मोठा आहे? तर 2 लहान आहे आणि 7 मोठा आहे. मग कोणतं चिन्ह येईल? हे येईल का? 7 लहान आहे म्हटल्यावर 7कडे किती टोकं आलं पाहिजे? 2 टोकं आली पाहिजेत. मग हे बरोबर चिन्ह आहे. आणि 2कडे कोणतं आलं पाहिजे? 1. पर्याय क्रमांक 1. 6 आणि 5. 6 चौकट 5. बघा चिन्ह कशी दिलेत. मग 6 मोठं का 5 मोठं? 5 आधी येतं, 6 नंतर येतं. मग म्हणजे 5पेक्षा 1ने 6 मोठा आहे, म्हणजे कोणतं चिन्ह येणार? पर्याय क्रमांक 4. म्हणजे मोठ्या संख्येकडे किती टोकं पाहिजेत आपल्याला? 2 टोकं पाहिजेत. आता बघा, 1 चौकट 3. मग आता 1 मोठं का 3 मोठं? 3 मोठं. 2 1पेक्षा 2 3 मोठं आहे म्हणून किती टोकं येणार? 3कडे 2 टोकं आणि 1कडे 1 टोक, म्हणजे पर्याय क्रमांक 2. आता सरावासाठी प्रश्न दिलेत बघा. खालील प्रश्नातील रिकाम्या चौकटीत पर्यायातील योग्य चिन्ह शोधा. पहिलं आहे 9 चौकट 2. दुसरं 6 चौकट 7. तिसरं 9 चौकट 1. 4 7 चौकट 3. 5 6 चौकट 0 आणि 6 4 चौकट 4. थँक्यू.